मॅथमॅटिकल लॉजिक हे बघा, मॅथमॅटिकल लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, याच्यामध्ये आपल्याला 1.1 पूर्ण झालंय, 1.2 पण झालेला आहे. आता 1.3 साठी आपल्याला काही बेसिक गोष्टीची आवश्यकता आहे, ते आपण घेऊया. तर पहिले प्रथम इथं आपल्याला शिकायचं आहे क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स आपल्याला शिकायचं आहे. तर दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. There are two types of quantifiers. दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत, आहे का नाही? एक आहे पहिला आहे एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर आणि दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, पहिला कोणता आहे? एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर आणि दुसरा कोणता आहे? युनिव्हर्सल क्वांटिफायर. अशा दोन प्रकारचे क्वांटिफायर आहेत. ओके, हे एक्झिस्टेंशियल म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो, याचा मीनिंग काय होतो? एकाच वर्ड होतो, देयर एक्झिस्ट हा त्याचा अर्थ होतो. आणि युनिव्हर्सल साठी काय होतो? फॉर ऑल, सर्वसाठी, कोणासाठी? सर्वांसाठी आलेला जो शब्द आहे त्याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर म्हणजे देयर एक्झिस्ट, एकही व्हॅल्यू एक्झिस्ट होत असेल तर त्याला म्हणायचं एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर. आणि सर्वच्या सर्वच व्हॅल्यू काय होत असतील? सर्वच्या सर्वच व्हॅल्यू तिथे उपलब्ध होत असतील तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, तर क्वांटिफायरचे दोन प्रकार, क्वांटिफायर आपण आज शिकतो आहे. क्वांटिफायरचे दोन प्रकार आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. पहिला आहे एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर, दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टेंशियल अर्थ असा आहे, जर एक्झिस्ट एक जरी व्हॅल्यू तिथे उपलब्ध असेल तर त्याला म्हणायचं एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर. आणि फॉर ऑल म्हणजे सर्वच्या सर्वच असेल तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता ह्या दोघांचे पण सिम्बॉल काय बघा, सिम्बॉल, दोघांचे पण सिम्बॉल्स कसे आहेत? हा एक्झिस्टेंशियलचा सिम्बॉल असा आहे, म्हणजे उलटा ई असतो, असा उलटा ई काढायचा. एक्झिस्टेंशियलचा सिम्बॉल आहे. आणि फॉर युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल असा आहे, हे सिम्बॉल आहे, सिंगल डिनॉटेड कॉमा मध्ये लिहा. म्हणजे एक जरी व्हॅल्यू एक्झिस्ट होत असेल तर त्याला म्हणायचं देयर एक्झिस्ट म्हणायचं. आणि अनेक व्हॅल्यू, सर्वच्या सर्व व्हॅल्यू जर तिथं उपलब्ध होत असेल तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, सर्वांना समजलं का? मी काय सांगते लक्षात आलं का? तुम्हाला एक्झाम्पल देतो एक, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. I will give an example you. At that time you will understand. तुम्हाला लक्षात येईल त्या गोष्टी काय आहेत ते. इथं मी घेतोय तुम्हाला, काय घेतोय? एक्सरसाइज 1.3 मध्ये एक्सरसाइज 1.3 आहे इथं. त्याच्यामध्ये एक पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन आहे आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे. पहिला क्वेश्चन त्यांनी एक तुम्हाला सेट दिला, एक सेट. इथं आहे 3, हे 5, हे 7, 9, 11, 12. हा एक तुमचा सेट आहे. आणि डिटरमाइन
of the following ह्या खाली प्रकारच्या तुम्हाला काय करायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू काढायच्या आहे. मी पहिला प्रश्न लिहितोय इथं. हे बघा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे x belongs to a आहे such that x minus 8 is equal to 1 आहे. आता इथं पहा रे ह्याचा अर्थ काय बघा. तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, एक वाक्य दिलेलं आहे आणि ह्याचा अर्थ काय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे. एक्झिस्टेन्शियल मध्ये काय असतं माहिती आहे का. आता एक तुम्हाला एक सेट दिलाय त्यांनी ए सेट दिलाय 3 5 7 9 11 12 ठीक आहे. आणि मग खालच्या व्हॅल्यू काढा. ह्याची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू आहे का फॉल्स आहे म्हणजे कसं हे दिलेलं वाक्य हे चुकीचं आहे का बरोबर आहे. जर चुकीचं असेल तर त्याची व्हॅल्यू फॉल्स येते आणि जर बरोबर असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते ट्रू येते. बरोबर आहे का. आता मी काय करतो इथं a बरोबर 3 5 7 असे हे व्हॅल्यू दिलेले म्हणजे एक सेट a आहे आणि सेट a मध्ये ह्या किमती आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे हे बघा ह्या ह्या ठिकाणी x च्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सर्व घ्यायच्या आणि ह्याच्यात ठेवायच्या. त्याची व्हॅल्यू 1 येते का पाहायचं. समजा मी काय करतो इथं हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन मध्ये ही 3 ठेवून पहा काय होतं रे. 3 मायनस जर 8 केलं उत्तर किती येतं रे -5 येतं. आपल्याला काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे हो की नाही. मग इथं जर आपण काय केलं 3 ठेवलं तर किती यायला लागलं -5 यायला लागलं उत्तर येत नाही. तर 5 ठेवलं 5 मायनस 8 तर -3 येतं. 7 मायनस 8 -1 येतं. 9 मायनस 1 किती येतं रे 1 येतं. येतं का नाही. जर आपण इथं 9 ठेवलं हे व्हॅल्यू ठेवली 9 मायनस जर 8 ठेवलं उत्तर किती येतं 1 येतं. मग इथं काय व्हायला लागलं एक व्हॅल्यू एक्झिस्ट होत आहे. आपल्याला युनिव्हर्सलचा अर्थ काय आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा अर्थ काय होतो. जर एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर हे वाक्य कसं आहे बरोबर आहे. इथं ह्याचा अर्थ काय होतो एक्झिस्टेन्शियल म्हणजे एक जरी किंमत सॅटिस्फाय झाली. सॅटिस्फाय होणे म्हणजे काय होणे त्या व्हॅल्यूला हे इक्वेशन बरोबर येणे. बरोबर आहे की नाही. आता 9 जर ठेवलं 9 ठेवल्यानंतर हे इक्वेशन बरोबर यायला लागलं. ह्याचा अर्थ काय झाला एक व्हॅल्यू काय होत आहे एक्झिस्ट होत आहे म्हणजे बरोबर आहे. हे वाक्य कसं आहे बरोबर आहे. मग सांगायचं तुम्ही काय सांगायचं फॉर x = 9 फॉर x = 9 हे x - 8 = 1 exist so given हे स्टेटमेंट हा जो स्टेटमेंट आहे given statement is correct मग therefore its truth value is t. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय करेल t येते. तुम्हाला त्यांनी प्रश्न काय केलाय डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग म्हटलेलं आहे. तर आपला पहिला एक सेंटेन्स आहे. तर पहिलं सेंटेन्स काय चुप रे व्हिडिओ चालू आहे कधी बोलायचं नाही का. हे काय एक्झिस्टेन्शियल x belongs to a such that x - 8 किती आहे 1 आहे. आणि म्हणून हे इक्वेशन सॅटिस्फाय कुठं व्हायला लागलेलं आहे हे इक्वेशन सॅटिस्फाय 9 च्या ठिकाणी व्हायला. एक जरी सॅटिस्फाय झालं तर त्याचं नाव आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि त्याचं सिम्बॉल आहे उलटा ई आणि ते इथं दिलेलं आहे. म्हणून हे दिलेलं वाक्य कसं आहे बरोबर आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी झाली. आता मी काय करतो आहे दुसरा सेंटेन्स घेतो आहे. दुसरं वाक्य काय पहा किंवा दुसरा प्रॉब्लेम काय पहा. दुसरा प्रॉब्लेम असा आहे युनिव्हर्सल आहे.
हे पहिली ठेवून पाहिली आपण पहिली. तर दुसरी ठेवून पहा बरं काय होतं रे. दिस इज इक्वल टू दुसरी कोणते नंबर आहे 5 आहे. आता इथं काय करा 5 चा स्क्वेअर करा. 5 चा स्क्वेअर प्लस 5 5 चा स्क्वेअर 25 प्लस 5 25 प्लस 5 काय झालं 30. मग 30 हे नंबर कोणती आहे इवन नंबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणते जरी नंबर ठेवल्या तरी तो सॅटिस्फाय व्हायला लागला. किंवा आपण तिसरं ठेवून पहा. तिसरं बघा काय तिसरं कोण आहे 7 आहे. 7 चा इथे ठेवून पहा काय 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर म्हणजे 49 प्लस 7 49 प्लस 7 काय होतं 56 होतो. आणि 56 हे काय आहे इवन नंबर आहे का नाही इवन नंबर. अशा पद्धतीने तुम्हाला सर्वच पाहता येतील. नंबर 4 मध्ये काय ठेवून पहा 9 ठेवून पहा. 9 चा काय झाला 9 चा स्क्वेअर प्लस 9 9 चा स्क्वेअर काय झाला 81 प्लस 9 81 प्लस 9 किती होतं रे 81 प्लस 9 90 होतं. आणि 90 नंबर कसा आहे इवन नंबर आहे. ओके अशा पद्धतीने आपण 9 ठेवून पाहिलं. 11 ठेवून पहा 11 ठेवून पहा बरं काय होतं 11 चा स्क्वेअर प्लस 11 चा स्क्वेअर काय होतं रे 11 किती होतो 121 होतो. प्लस किती आहे 11 आहे. 1 प्लस 1 2 झाला. 1 प्लस 2 3 होतो. आणि इथे किती आहे 1 आहे. 132 काय झाला हा इवन नंबर आहे. इवन नंबर कोणाला म्हणतो आपण लास्ट नंबरला जर 0 असेल किंवा 2 4 6 8 असतील तर त्याला आपण काय म्हणतो इवन नंबर असं म्हणत असतो. ओके आता राहिला प्रश्न आपला आणखी एकाचा. आपण एक आणखी तर इथे लिहून पाहूया. नंबर 6 पहा बरं 6 चं काय होतं रे 6 आहे 12 12 चा आपण काय करायचं स्क्वेअर करायचा प्लस 12 करायचा. 12 चा स्क्वेअर किती येतो 144 प्लस 12 येतो. आता हे 2 प्लस 4 म्हणजे काय झालं 6 झालं. 1 प्लस 4 म्हणजे काय झालं 5 झालं. आणि इथे किती आहे 156 आहे. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व नंबर कसे झाले इवन नंबर यायला लागले. म्हणजे काय झालं दिलेलं जे सेंटेन्स आहे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे. युनिव्हर्सल म्हणजे सर्वच्या सर्व काय पाहिजे सॅटिस्फाय झाले पाहिजे. आणि म्हणून मग मी काय सांगतोय तुम्हाला इथं therefore the given statement therefore given statement is true. Given statement is true. Given statement is true. Okay. And its truth value is t. Its truth value is t. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे t आहे. ओके तर हे तुमचा दुसरा प्रॉब्लेम सुद्धा काय झालेला आहे. दुसरा प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर तुम्ही फटाफट फोटो काढून घ्या बरं. काय बघा एक्झिस्टेन्शियल काय रे एक्झिस्टेन्शियल आहे x belongs to a आहे such that x square is less than 0. x square is less than 0 आहे. ओके पहा आता काय होतं इथं. मी तो हे प्रश्न खोडला त्याच्यामध्ये इथं फक्त आपल्याला कशी गरज आहे प्रश्नामध्ये मागणी केली ए बरोबर काय पाहिजे आपल्याला 3 पाहिजे 5 7 9 11 आणि 12 हे आहे. ओके आता इथं बघा रे पोरांनो काय लक्षात घ्या त्यांचा प्रश्न काय तुम्हाला एक्झिस्टेन्शियल म्हणलं एक्झिस्टेन्शियलचा अर्थ काय आहे x स्क्वेअर हा लहान आहे कुणापेक्षा लहान आहे 0 पेक्षा लहान आहे. आहे का नाही x स्क्वेअर म्हणजे हे सर्व x आहेत. हे सर्व आहे की नाही हे सर्व काय आहेत x आहेत बघा ते ऑल आर द x आहेत. ही x ची व्हॅल्यू आहे 3 5 7 9 हे सर्व काय झालं x आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का x हा काय रे a चा घटक आहे. a म्हणजे कोण आहे a हा इथं सेट आहे इथं. आणि अशा पद्धतीने मी काय करतो इथं x स्क्वेअर इज लेस
3 चा स्क्वेअर किती येतो 9 येतो आणि 5 चा स्क्वेअर किती येतो 25 येतो. प्रत्येकाचा स्क्वेअर किती येतो रे जास्त येतो. प्रत्येकाचा स्क्वेअर किती येणार आहे 0 पेक्षा जास्त येतो. 0 पेक्षा जास्त येतो म्हणजे एकही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये बसत नाही. कोणती व्हॅल्यू बसत नाही 3 बसत नाही 5 बसत नाही 7 कोणतीही व्हॅल्यू काय करत नाही ह्या इक्वेशन मध्ये बसत नाही. आणि म्हणून हे दिलेलं वाक्य जे आहे ना कसं आहे चुकीचं आहे. म्हणून त्याला आपण त्याच्या ट्रू व्हॅल्यू काय येणार आहे फॉल्स येणार आहे. therefore the given statement is false. given statement कसं आहे false आहे. therefore its truth value is काय होते f होते. ओके हे तुमचे किती प्रॉब्लेम झाले 3 प्रॉब्लेम झाले. ओके व्हिडिओ बंदच करा. पुढचा चौथा प्रॉब्लेम आहे इथं. चौथा प्रॉब्लेम काय बघा. चौथा प्रॉब्लेम आहे युनिव्हर्सल x belongs to a. x is an even number. x is an even number. हे बघा काय होतं माहिती का x हा ह्याचा अर्थ असा आहे x हा a चा घटक आहे. हे एक संच आहे बरोबर हे एक सेट आहे. हा a एक संच आहे एक सेट भेटतो ना सर्व माहिती सेट म्हणजे काय संच सर्व माहिती a एक सेट आहे आणि x हा त्या सेट a चा सेट म्हणजे संच सेट a चा काय तो मेंबर आहे घटक आहे. आणि x इज एन इवन नंबर. आणि इथं काय युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल आहे म्हणजे सर्वच. युनिव्हर्सल याचा अर्थ काय होतो सर्व. परंतु इथं x हा कसा पाहिजे इवन पाहिजे. इवन म्हणजे सम पाहिजे आणि ते पण सर्वच पाहिजे की नाही. तर सर्व सम आहेत का सर्व सम नाहीत. हे इवन आहे हा इवन आहे हा इवन आहे सॉरी हा ऑड आहे हा ऑड आहे हा ऑड आहे हा ऑड आहे आणि हा ऑड आहे. फक्त इवन एकच आहे का नाही. मग इथं जर सिम्बॉल काय झाला असता एक्झिस्टेन्शियल असला असता तर हे वाक्य कसं होतं बरोबर होतं. परंतु इथं सिम्बॉल कशाचं आहे युनिव्हर्सलचं आहे. युनिव्हर्सलचा अर्थ काय होतो सर्वच्या सर्व व्हॅल्यू सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. सर्वच्या सर्व व्हॅल्यू इथं काय होत नाहीत सॅटिस्फाय होत नाही. म्हणून दिलेलं वाक्य कसं आहे फॉल्स आहे. therefore the given statement is false. given statement कसं आहे false आहे का नाही. therefore its truth value is f. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे f आहे असं आपण सांगायचं. तर लक्षात आलं का ते. त्याच्यानंतर नंबर 5 घ्यायचा. नंबर 5 क्वेश्चन कोणता आहे पहा. नंबर 5 क्वेश्चन असा आहे इथं एक्झिस्टेन्शियल आहे म्हणजे एक जरी व्हॅल्यू खरी झाली तर ते वाक्य ट्रू होतं. belongs to a such that 3x plus 8 हे कसे आहे ग्रेटर आहे कोणापेक्षा 40 पेक्षा. आता पहा मित्रांनो x काय रे ह्या सेट a चा मेंबर आहे. मेंबर आहे म्हणजे घटक आहे नाही का. सेट a हा x हा a चा मेंबर आहे. a चा म्हणजे काय हे a आहे. तसे तुम्ही पैठण
आणि हे इक्वेशन पेन दिले तुम्हाला. मग एक्झिस्टन्सच्या अर्थ कोणताही एक व्हॅल्यू एक्सची घ्या, जी व्हॅल्यू 40 पेक्षा मोठी यायला पाहिजे. पहा बरं पाहू, इथं मी खाली घेऊन करून पाहतो. हे किती आहे? 3x + 1 हा ग्रेटर पाहिजे, कोणापेक्षा ग्रेटर पाहिजे? 40 पेक्षा. चला बरं आपण काय करू, इथं हे घेऊन पाहू बरं. किती आहे रे? 12 गुणिले किती करू आपण? हो का नाही, 3 गुणिले 12 आहे का नाही? 3 गुणिले 12 प्लस किती आहे रे? 12 किती झाली? 36 झाले. 36 अधिक 8 आहे का नाही? 36 अधिक 8 किती झाले? 44 झाले. 44 कशी आहे? जास्त आहे. जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे? या 40 पेक्षा जास्त आहे. 40 पेक्षा कशी आहे? जास्त आहे. म्हणजे एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर दिलेलं वाक्य कसं आहे? बरोबर आहे. दुसरे सॅटिस्फाय हो किंवा नको, दुसरा बसवा. किती हो? दुसरा किती रे? आपल्याला एक जरी खरं झालं तरी जमतं ना. याचा अर्थ काय? एक्झिस्टेन्शियल आहे. ॲटलिस्ट एक व्हॅल्यू जरी सॅटिस्फाय झाली, जरी खरी झाली तरी दिलेलं वाक्य कसं आहे? बरोबर आहे. आपल्याला एक व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली म्हणून आपण काय सांगायचं? आपल्याला गिवन स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. therefore the given statement is true. So its truth value is किती आहे? t आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? t आहे. असं करायचं. आलं लक्षात? बघा आता आपण इथे करूया. इथे पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा प्रॉब्लेम कोणता आहे पाहूया आपण. 6 प्रॉब्लेम आहे तो. बघा इथं ह्याचा अर्थ काय? युनिव्हर्सल आहे म्हणजे काय पाहिजे रे? सर्वच्या सर्व व्हॅल्यू इथं सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. 2x + 9 इज ग्रेटर दॅन किती आहे? 14 आहे का नाही? म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू ठेवून पाहायच्या आणि त्या सर्व व्हॅल्यू जर योग्य झाल्या तर दिलेलं वाक्य कसं आहे? बरोबर आहे, अन्यथा नाही. बघा हे 2x + 9 हे ग्रेटर दॅन किती आहे? 14 आहे. आता आपण पहिली व्हॅल्यू घेऊन पाहूया. पहिली व्हॅल्यू काय रे? पहिली व्हॅल्यू आपण घेऊन पाहूया. किती आहे? 2 × 3 प्लस किती आहे? 9 आहे. आहे का नाही? मग काय झालं? हे 14 झालं. आता 2 × 3 म्हणजे काय झालं रे? 6 झालं. 6 आणि 9 झालं. हे किती आहे? 14 झालं. 6 + 9 किती होतं? 6 + 9 किती होतं? 15 होतं. मग 15 हा कसा आहे? ग्रेटर आहे, नाही का? आपण पहिलीच व्हॅल्यू घेऊन पाहिली आणि पहिलीच व्हॅल्यू काय आहे? ग्रेटर आहे. आता अर्थातच दुसऱ्या व्हॅल्यू मोठ्या आहे त्याच्यापेक्षा, नाही का? अर्थातच काय आहे? मोठ्या येणार आहे. पुन्हा आणखीन करून पाहण्याची आवश्यकता नाही. समजा आता आपण वजन करून पाहूया. 5 × 2 किती झालं रे? 10 झालं. 10 + 9 किती झालं? 19. अर्थातच काय होतं? मोठं प्रत्येक व्हॅल्यू मोठी आहे म्हणून आणखीन याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यू येतील. याचा अर्थ सर्वच्या सर्व व्हॅल्यूला हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे कसं आहे? ट्रू आहे. म्हणून मी काय म्हणतो? द given statement is true. दिलेलं वाक्य कसं आहे? बरोबर आहे. म्हणून it's a truth value is. याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली रे? t झाली. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? एक्सरसाइज तुमचं काय चालू आहे? एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये ह्या क्वांटिफायर्स वरती प्रॉब्लेम होते. क्वांटिफायर्स म्हणजे काय सांगितले मी? 2 प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. एक आहे डिफरन्शियल क्वांटिफायर. याचा अर्थ होतो
त्याचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. अशा पद्धतीने आपण हे दोन क्वांटिफायर्स पाहिले आणि ह्या दोन क्वांटिफायर्स मध्ये आपल्याला 1.3 मध्ये इथं 6 प्रॉब्लेम्स होते. आपण ते 6 प्रॉब्लेम सुद्धा इथे सोडवलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, ड्युएल्स पाहायचे. ड्युएल्स काय पाहायचं आपल्याला, ड्युएल्स पाहायचं आहे. आपण ते ड्युएल सुद्धा लगेच पाहूया. ड्युएल, ड्युएलचा अर्थ काय रे? ड्युएलचा अर्थ आहे तुम्हाला एक सांगतो मी, जर काय असेल त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला सांगतो मी. ते रूल्स असे आहेत. पहिला रूल आहे, जर समजा अँड असेल तर त्याचा ड्युएल्स काय करायचा, ऑर करायचा. ओके, तुम्हाला काय म्हणालो, रूल्स आहेत हे ड्युएल्सचे काही. दुसरा ड्युएल्स आहे, समजा ऑर असेल तर त्याचा काय करायचा रे, अँड करायचा. ओके, तिसरा रूल आहे इथं, जर ते कसा असेल आपल्याकडे ट्रू असेल तर त्याचं काय करायचं, कॉन्ट्रडिक्शन करायचं. ओके, आणि जर कॉन्ट्रडिक्शन असेल तर काय करायचं रे, ट्रू करायचं. ओके, आता हे कशी काय झाले, हे 4 रूल्स झाले. ह्या 4 रूल्स प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, ड्युएल्स करायचं आहे. मग त्याचमध्ये 1. एक्सरसाइज 1.3 मध्ये आणखी तुम्हाला चालते आणखी काही जर काही रूल्स वाढत असेल आपण ते रूल्स त्या वेळेला घेऊन टाकेल. सध्या काय करा, क्वेश्चन नंबर 2 घ्या, एक्सरसाइज 1.3 मधला. एक्सरसाइज किती आहे, 1.3 आहे. आणि 1.3 मधला आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन 2 घ्यायचा आहे. राइट the duals of each of the following असं घ्यायचं आहे. ड्युएल्स तुम्हाला घ्यायचं आहे. आता मी इथं काय करतोय, पहिला क्वेश्चन घेतो आहे, P or Q and R आहे. ऐका, P or Q, पुन्हा काय लिहिलं आपण, P or Q लिहिला नाही का, आणि ब्रॅकेट मध्ये Q and R लिहिलेलं आहे. तर तुम्हाला याचं काय करायचं आहे, ड्युएल्स काढायचं. याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. त्याचा आन्सर सांगा काय होतं, इथं P लिहायचं आहे की नाही. इथं काय आहे, ऑर आहे. ऑरचा तुम्हाला काय सांगितलं, अँडचा तुम्हाला काय सांगितलं, ऑरचा काय सांगितलं तुम्हाला, अँड सांगितलं. काय करायचं, ह्याला अँड करायचं. इथं किती आहे, Q आहे, इथं अँड आहे, इथं काय करायचं, ऑर करायचा. तर त्याचं हे काय झालं, ड्युएल्स झालं. बरं, हे लक्षात ठेवायचे रूल्स. अँडचा ऑर करणे, ऑरचा अँड करणे, हे आहे ट्रू. ट्रूचं सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन, सर्व फॉल्स फॉल्स. इथं कॉन्ट्रडिक्शन आहे, त्याचं काय करायचं, ट्रू करायचं. हा तुमचा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, तो का इथं काय आहे, P आहे, P अँड Q अँड R आहे. तर त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे, P और Q और काय लिहायचं, R लिहायचं. आलं लक्षात, आलं लक्षात. पुढे तिसरा प्रॉब्लेम घ्या. तिसरा प्रॉब्लेम काय रे, तो काय इथं P और Q and R और S आहे. तर त्याचं काय करायचं, असं आन्सर लिहायचं. इथं किती आहे रे, P and काय करायचं, Q करायचं. इथं काय और आहे, इथं काय रे, R. इथं किती आहे, and. इथं किती आहे, S आहे. ओके, आता पुढचा आणखी क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 घ्या. आता 4 मध्ये काय होतं, P अँड नेगेशन Q घ्यायचं. P अँड नेगेशन Q. आपल्याला काय घ्यायचं आहे, P अँड नेगेशन Q घ्यायचं आहे. P अँड नेगेशन Q. चला, तर त्याचं काही नाही, आपल्याला अँडचं नेगेशन आपल्याला
क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा 5वा क्वेश्चन आहे. 5वा प्रॉब्लेम काय बघा रे, नेगेशन P और Q आहे, त्यानंतर अँड आहे, नेगेशन R अँड S आहे, नेगेशन अँड S आहे. चला बरं काय होतं आहे त्याचा आन्सर बघा. आन्सर मध्ये काय आहे, नेगेशन P आणि हे काय झालं और आहे, त्याचा अँड झाला आणि इथे किती हे Q घ्यायचा. तेव्हा इथं अँड आहे तर काय करायचं, और करायचं. हे नेगेशन घ्यायचं, हे आर करायचं. इथं जे अँड आहे त्याला और करायचं आणि परत किती झालं इथे यस झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम तुमचे हे 5 झाले. प्रॉब्लेम नंबर 6 घ्या. प्रॉब्लेम नंबर 6 असा आहे, नेगेशन P अँड negation Q and P or Q and negation किती आहे R आहे. ओके, आता एक काम करा तुम्ही, हा मोठा ब्रॅकेट आहे इथं बघा, त्याचा आन्सर लिहा. आन्सर मध्ये काय करायचं रे, हे नेगेशन P लिहायचं, इथं जे अँड आहे त्याला और करायचं, हे नेगेशन लिहायचं, इथं Q लिहायचं, इथं अँड आहे त्याला आपण और करायचं, इथं P इथं और आहे त्याला आपण अँड करायचं, हे Q झालं. इथं अँड आहे त्याला आपण और करायचं, हे नेगेशन R आहे. समजलं, अँडचं ऑरचं अँड ऐकणे, ट्रूचं कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शनचं ट्रू करायचं. असे तुमचे हे कोणतं क्वेश्चन झालंय तुमचा 6 क्वेश्चन झालेले आहे. ओके, इथं आपण लिहिले बाकीचे क्वेश्चन्स. इथे क्वेश्चन नंबर 7 घेतोय मी. क्वेश्चन नंबर 7 तो असा आहे, नेगेशन P और Q ऐकणे, P और Q हे ब्रॅकेट बंद करून टाकायचे. तर परत अँड दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये P और नेगेशन Q and negation S ब्रॅकेट क्लोज आणि हे ब्रॅकेट क्लोज. असे त्याचा आन्सर लिहा, त्याचा ड्युएल्स लिहा. त्याचा ड्युएल्स कसं करायचं रे, हे नेगेशन लिहायचं, इथं किती आहे P, इथं और आहे त्याला आपण काय करायचं अँड करायचं, इथं काय करायचं रे Q करायचं, हे परत हे अँड आहे, अँडचं काय होतं हे और होतं, इथं किती आहे रे P आहे, इथं और आहे, ऑरचं अँड आहे, हे नेगेशन आहे, इथं हे Q आहे, इथं अँडचं काय झालं और झालं, हे नेगेशन आहे, हे यस. ओके, हे ब्रॅकेट क्लोज असं लिहून टाकायचं. हा क्वेश्चन नंबर तुमचा कोणता झाला 7 झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 8 घेऊया. क्वेश्चन नंबर 8 आणि प्रॉब्लेम तुमचा 8 आहे. तो 8 प्रॉब्लेम कोणता बघा रे, बघा इथं सी म्हणजे काय कॉन्ट्रडिक्शन आहे, परत और आहे आणि हे ब्रॅकेट मध्ये कंस आहे, पुन्हा P अँड पुन्हा Q पुन्हा और R आहे आणि हे पूर्ण ब्रॅकेट क्लोज आहे. त्याचा आन्सर पहा काय, त्याचा आन्सर असा आहे, त्याचा आन्सर आहे बघा हे सी चं काय झालं, हे सी चं काय झालं, हे कॉन्ट्रडिक्शन ट्रू झाला. इथं काय आहे बघा हे और आहे, त्याचं काय होतं अँड होतं, पुन्हा हे काय आहे P आहे, इथं अँडचं काय होतं हे और होतं आहे की नाही. त्यानंतर हे इथं किती आहे Q आहे, इथं काय रे और आहे, त्याचं काय होतं अँड होतं, इथं किती परत R आहे आणि हे ब्रॅकेट काय झालं क्लोज झालं. आता क्वेश्चन नंबर 9 घ्या. क्वेश्चन नंबर 9 काय आहे, हे नेगेशन P और Q and R पुन्हा अँड इथं हे T आहे, T पुन्हा इथं हे X आहे आणि हा ब्रॅकेट क्लोज आहे.
नेगेशन पी काही फरक पडत नाही. इथं जे ऑर आहे त्याचा अँड होतो, इथं हे क्यू लिहिलं, इथं अँड आहे त्याचा ऑर होतो, ब्रॅकेट क्लोज. इथं जे अँड आहे त्याचा ऑर होईल, इथं जे टी आहे टी म्हणजे ट्रू आहे त्याचं काय होईल, कॉन्ट्रडिक्शन होईल. इथं एक्स आहे एक्सच राहील. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पी इथं ऑर आहे अँड होईल, इथं क्यू आहे, इथं जे ऑर आहे त्याचा अँड होईल, इथं कॉन्ट्रडिक्शन आहे त्याचं काय होऊन जाईल, ट्रू होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय केला, हे ड्युएल्स क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा ड्युएल्स चे पूर्ण प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व केलेले आहेत. ओके, ड्युएल्स हे घेऊन घ्या. नेगेशन्स करूया आपण. आता नेगेशनचे काही रूल्स आहेत इथं. कोणते रूल्स आहेत नेगेशनचे? नेगेशन करण्याचे रूल्स आहेत बघा. रूल्स असे आहेत. पहिला रूल्स असा आहे तुमचा पोरांनो, पहिला रूल जर असा असेल तुमचा एक्झिस्टेन्शियल असेल तर त्याचं काय करायचं, युनिव्हर्सल करायचं. आणि जर युनिव्हर्सल असेल तर त्याचं काय करायचं, एक्झिस्टेन्शियल करायचं, नेगेशन करणे. ओके, त्याच्यानंतर तिसरा रूल आहे, जर असा सिंबल असेल तर काय करायचं, असा करायचा, खाली रेषा मारायची. समजा असा असेल तर काय करायचं, असा करून खाली रेषा मारायची, त्याचे सिंबल्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर होकार असेल तर नकार करायचा, नकार असेल तर काय करायचा, होकार करायचा. तुम्हाला ती माहितीच आहे. समजा हे बरोबर आहे तर काय करायचं, नॉट इक्वल टू करायचं. आणि जर नॉट इक्वल टू असेल तर काय करायचं, हे बरोबर करायचं. कळलं तुम्हाला? आणि होकार असेल तर नकार, नकार असेल काय करायचं, होकार. त्याचं नाव काय आहे, नेगेशन्स आहे. आणि एवढे केले म्हणजे त्याचं काय होतं, नेगेशन्सच होतात हे सर्व. ओके, चला आपण काय करूया, नेगेशन्स करूया. नेगेशन्स क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर काय आहे तर 3 आहे. राइट द नेगेशन्स, राइट द नेगेशन्स, नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. राइट द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. पहिला आहे x plus 8 is greater than 11 आहे, or y minus 3 is equal to काय आहे, 6 आहे. ओके, ऑरचं अँडचं ऑर काय करायचं, परत तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला, अँडचं ऑरचं अँड. ओके, चला पोरींनो काय करायचं रे, जसं ऑर आहे ऑरच ठेवा. आन्सर बघायचं, आन्सर काय बघायचं, आन्सर असं होईल x plus 8 आहे की नाही. हा चिन्ह कसं सांगा, कसं आहे, कसं नाही हे असं करायचं. हे किती झालं आहे की नाही. त्याच्यानंतर पुढे हे इथं किती आहे, y मायनस किती आहे, 3 आहे ना, इज इक्वल टू आहे तर काय करायचं, इज नॉट इक्वल टू 3 करायचं. 1.3 ठीक आहे, 1.3 चालला. क्वेश्चन नंबर तुमचा काय चालणार आहे, तिसरा क्वेश्चन चाललाय. 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर तिसरा, त्याचा आन्सर काय पाहूया आपण. मध्ये क्वेश्चन तिसरा, पहिल्याचा आन्सर आहे. क्वेश्चन तिसरा त्याने काय सांगितलं, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय म्हणते त्याने, द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर तिसरा 1.3 मधला क्वेश्चन नंबर तिसरा. हा, तर हे लिहून चला तुम्ही. काय करा चला पोरांनो, हे नंबर 7 लिहा. 7 मध्ये काय करायचं, इथं जर ऑर असेल तर काय करायचं रे, अँड करायचं. आणि अँड असेल तर काय करायचं पोरांनो, इथे ऑर करायचं. हे
तर याचा आन्सर काय येईल बघा. याचा आन्सर असा येईल 11 ही लहान आहे, काय तर उलट करायचं आहे की नाही, आणि इकडे एक रेषा मारायची, ते झालं 15 झालं. इथं हे अँड आहे, काय करायचं तुम्ही याला ऑर करायचं, 25 घ्यायचं आणि त्याला उलट करायचं असं, आणि हे झाले 20 करून टाकायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे. 3 quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if and only if it is a rhombus. It is a rhombus. If and only if it is a rhombus. तुम्हाला ह्याच्यामधला एक रूल सांगतो, त्या रूल प्रमाणे त्याला करायचं तुम्हाला. रूल मध्ये काय बघा, इथे तुम्हाला एक रूल सांगतो मी तुम्हाला. इथं काय रे, डबल इम्प्लिकेशन आहेत. डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे तर त्याला म्हणतो आपण डी मॉर्गन्स रूल, त्याला आपण म्हणत असतो डी मॉर्गन्स. ते कसे पहा, कसे असतात ते पहा. डी मॉर्गन्स मध्ये कसे असतात. समजा आपल्याकडे बघा इथं किती आहे, पी आहे, इथं कोणतं आहे, क्यू आहे, डबल इम्प्लिकेशन आहे का. ह्याला आपण कसं लिहायचं असतं, ह्याला आपण असं लिहायचं असतं. डबल इम्प्लिकेशनचा अर्थ असा आहे, 2 वेळा हे पी घ्यायचं, पी देन क्यू. अरे इफ पी देन क्यू अँड किती आहे, अँड क्यू देन पी, असा अर्थ असा आहे. त्याचा अर्थ काय होतो बघा, इफ पी देन क्यू आहे का नाही, अँड क्यू देन पी, असं 2 वेळा होत आहे. इकडचं इकडचं. इथं क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रॉम्बस, असं वाक्य आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं वाक्य आहे इथं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हे इथं नॉट घ्यावं लागेल आणि तिकडे काय घ्यावं लागेल, तुम्हाला नॉट घ्यावं लागेल, ठीक आहे, म्हणजे निगेशन घ्यावं लागेल. इथं काय रे, इफ अँड ओनली इफ असं वाक्य आहे, म्हणजे इट इज अ रॉम्बस. इफ अँड ओनली इफ असेल तर असं असतं. आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा काय असतं, अँड घ्यावं लागत असतं. पहा बरं काय होतं वाक्य आता इथं, दोघांमध्ये अँड पण घ्यायचं आणि वाक्यामध्ये काय करायचं एवढं. मी काय करतो बघा, क्वाड्रिलॅटरल आन्सर द्यायचं, आन्सर लिहितो क्वाड्रिलॅटरल म्हणजे ह्या सेंटेन्सला असं लिहिलं आपण नाही का. आता काय करायचं मग, हे वाक्य ह्याला काय करायचं तुम्ही सांगा. हे वाक्य ना, ह्याच्यामध्ये नॉट घ्यायचं, काय घ्यायचं, नॉट घ्यायचं, इथं नॉट घ्यायचं आणि इथं जे अँड आहे त्या अँडला काय करायचं, ऑर करायचं. चला बरं, क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर, नॉट अ स्क्वेअर. इथं जे अँड आलेलं आहे ना, त्या अँडला काय करा तुम्ही, ऑर करा, ऑर इट इज नॉट अ रॉम्बस, इट इज नॉट अ रॉम्बस. पुन्हा पाहून घ्या, पहिलं याला आपण असं लिहिता येतं, वाक्यामध्ये काय आलं, अँड आलं. मग ह्याच्यामध्ये मी नॉट घ्यायचं, ह्याच्यामध्ये पण नॉट घ्यायचं आणि अँडचं काय करायचं, ऑर. तसंच केलं आपण. क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर ऑर इट इज नॉट अ रॉम्बस, असं आपण केलेलं आहे. प्रणव, हे तुमचा वाक्य नंबर, म्हणजे प्रॉब्लेम नंबर 3 झाला. आता प्रॉब्लेम नंबर काय घ्या तुम्ही, 4 घ्या. 4 मध्ये काय पहा, कोणता प्रॉब्लेम आहे, हा नंबर 4 आहे. इट इज cold, it is cold and raining, it is cold and raining. हे 2 वाक्य आहेत.
नॉट कोल्ड. और इथं काय घ्यायचं, और नॉट रेनिंग. काय म्हणायचं, इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग म्हणा किंवा नॉट रेनिंग तरी म्हटलं चालेल. आणि लक्षात हे नंबर 4 झाले. नंबर 5 घ्या. 5वा सेंटेन्स कोणता आहे ते पहा. इफ इट इज रेनिंग, if it is raining, if it is raining, then we will go and play football. चला रे, काय सांगा वाक्य बरं. इफ मध्ये काही फरक पडत नाही. तसं आहे तर इफ इट इज नॉट रेनिंग, काय म्हणा, इफ इट इज नॉट रेनिंग, इफ इट इज नॉट रेनिंग, then we will go, है की नाही. पुढे हे and कसं आलेलं आहे, we will go and कसं आलेलं आहे, we will go or काय play football. ओके, तुम्ही फोटो काढून घ्या. किती आहे, रूट 2 is a rational number. आता निगेशन करणे म्हणजे काय करणे, त्याचं नॉट वापरणे नाही का. आन्सर काय होईल, रूट 2 is not a rational. रूट 2 is not a rational number. ओके, हे 6 झालं. तर 7 घ्या. 7 मध्ये कसं आहे, all natural numbers are whole numbers. कसे आहेत रे, whole numbers आहे. all natural numbers are whole numbers. त्याचा आन्सर असा येईल, all च्या ऐवजी काय लिहायचं करून, सम लिहायचं. सम काय लिहायचं, सम natural numbers. some natural numbers are not, है नहीं, are not a whole, है नहीं, are not a whole numbers असं लिहायचं. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर पुढे आता तुम्हाला आठवा प्रॉब्लेम कोणता आहे पहा. तेव्हा हे काय रे, युनिव्हर्सल आहे, n आहे, बिलॉंगिंग्स टू n आहे, आणि n स्क्वेअर प्लस n प्लस 2 आहे. is divisible by 4 आहे नाही का. अतिशय सोपं आहे ते. सांगा बरं त्याचं काय आन्सर येतं. त्याचा आन्सर काय येतं, आपले जे रूल्स आहेत ते सर्व तिथे वापरायचे. त्या रूल्स मध्ये त्यांनी काय सांगितलेले पहा. हे पहा, ते आन्सर असं येईल, हे युनिव्हर्सल आहे नाही का. तर काय होईल त्याचं, एक्झिस्टन्शियल आहे का नाही. इथं n ला n घ्यायचं, हे बिलॉंगिंग्स टू आहे. तर काय करायचं, असं करायचं. दिलं होतं तुम्हाला, असं करायचं दिलं तुम्हाला नाही दिलं. मग ते वाढवा, त्या रूल मध्ये वाढवा तसं. काय, हे बिलॉंगिंग्स टू नॉट बिलॉंगिंग्स टू, त्या रूल मध्ये वाढवा. एक किती रूल दिले तुम्हाला, 8 का 9 करा त्याच्यामध्ये. हा, इथं काय n झालं. पुन्हा हे n स्क्वेअर प्लस n प्लस 2 आहे. इथं काय
not divisible by काय करायचं आपल्याला इथं 4 करायचं. हा एक रूल वाढला बरं. त्याच्यानंतर हे 9 belongs to not belongs to आहे का नाही. त्याच्यानंतर 9वा पहा इथं काय रे एक्झिस्टेन्शियल आहे. x belongs to n आहे such that x minus 17 is less than 20 आहे. तर त्याचा आन्सर काय बघा आहे. त्याचा आन्सर हे जे एक्झिस्टेन्शियल आहे ना त्याचं काय करायचं युनिव्हर्सल करायचं. काय हे युनिव्हर्सल. पुन्हा हे x घ्यायचं. हे बिलॉंगिंग्स टू आहे नॉट बिलॉंगिंग्स टू n such that